पुण्यातील बाणेर रस्त्यावर भरधाव मोटारीच्या धडकेने 5 जणांना चिरडलंय। या अपघातात ईशा विश्वकर्मा या चिमुरडीचा मृत्यू झाला असून उपचारादरम्यान ईशाची आई पूजा विश्वकर्मा यांचाही मृत्यू झालाय। बाणेर गावात भरधाव वेगात जाणाऱ्या एका कारने रस्त्याच्या डिव्हायडरवर उभ्या असलेल्या 5 जणांना उडवल्याची घटना सोमवारी दुपारी घडली आहे। हा अपघात एवढा भीषण होता की आजूबाजूला असलेल्या नागरिकांना काही कळण्याच्या आतच सुसाट आलेल्या कारने डिव्हायडरवर उभ्या असलेल्या 5 जणांना अक्षरशः चिरडलंय। अपघातानंतर कार खांबाला जाऊन धडकली। यामध्ये एका 3 वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला असून इतर 4 जण गंभीर जखमी झाले। या प्रकरणी कार चालवणाऱ्या महिलेच्या विरोधात चतुशृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं असून त्यावरून अपघाताच्या भीषणतेची स्पष्टपणे कल्पना येते। ईशा विश्वकर्मा असं या अपघातात ठार झालेल्या चिमुरडीचं नाव असून उपचारादरम्यान ईशाची आई पूजा विश्वकर्मा यांचाही मृत्यू झालाय, तर इतर 3 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी कार चालक सुजाता श्रॉफ हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेख आणि विश्वकर्मा कुटुंबीय एकमेकांचे शेजारी आहेत। डी-मार्टमधून खरेदी करून घरी जात असताना हा अपघात घडला। बाणेर रोडवरील डिव्हायडरवर हे सर्वजण उभे होते। त्याचवेळी भरधाव वेगात आलेली एक कार थेट दुभाजकावर चढली आणि त्याखाली हे सर्वजण चिरडले गेले। या अपघातात ईशा या चिमुरडीचा आणि तिच्या आईचा मृत्यू झालाय, तर बाकीचे 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। कार चालक महिला ही एका बांधकाम व्यावसायिकाची पत्नी आहे। या प्रकरणी चतुशृंगी पोलीस अधिक तपास करतायत।